नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की सुकन्या समृद्धीसाठी जो पोस्ट ऑफिसचा फॉर्म भरला जातो तो आज तुम्ही कसा भरायचा आहे. तर हा एक स्पेसिमेन आहे सुकन्या समृद्धीसाठी लागणारा पोस्ट ऑफिस फॉर्मचा. तर सिम्पली काही नाही, याच्यात काही फार डिटेल आहेत, ते भरायचे तुम्हाला. तर मी दाखवतो तुम्हाला कसे भरले जातात. तर हे पोस्ट ऑफिसच्या फॉर्ममध्ये सर्वात पहिला तुम्हाला पोस्ट मास्टर म्हणजे इकडे खाली पोस्ट ऑफिसचे डिटेल भरायचे. सिम्पली त्या पोस्ट ऑफिसचं नाव लिहायचं आहे, ॲड्रेस लिहिण्याचं गरज नाही. तर फक्त पोस्ट ऑफिसचं नाव लिहा इकडे. त्यानंतर इकडे पेस्ट फोटोग्राफ, इकडे तुमच्या गर्ल चाइल्डचा फोटोग्राफ लागतो. जर तुमची गर्ल चाइल्ड 1 वर्षाच्या आत असेल तर फोटो लावण्याची गरज पडत नाही, पण तुम्ही एकदा तुमच्या पोस्ट ऑफिसशी कन्फर्म करा की फोटो लावायचे की नाही, आणि जर लावायचा असेल तर तो फर्स्ट कॉलमला लावा. सेकंड कॉलममध्ये पॅरेंट गार्डियनचा फोटो असतो. जर तुमचे पॅरेंट किंवा गार्डियन कोणी हा फॉर्म भरत असणार आहे आणि गर्ल चाइल्डचं अकाउंट पुढे चालवणार आहे, त्याचा फोटो इकडे लावायचा आहे. त्यानंतर मग इकडे तुम्हाला पॅरेंट्स आणि गार्डियनचं नाव लिहायचं आहे. ज्याचा फोटो इकडे चिटकवला त्याचंच नाव इकडे लिहा, आणि इकडे सिम्पली SSA लिहायचं. हे इनिशियल आहे इंग्लिशमध्ये सुकन्या समृद्धी योजनेसाठी. त्यानंतर तुम्हाला इकडे लिहायचं अकाउंट होल्डर टाईपमध्ये. अकाउंट होल्डर टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं मायनर थ्रू गार्डियन. म्हणजे तुम्ही एक गार्डियन पॅरेंट मायनरचं अकाउंट चालवणार आहे म्हणून मायनर थ्रू गार्डियन. त्यानंतरचं सेक्शनला आपण बोलूया, त्यामध्ये नेम ऑफ द मायनर म्हणजे इकडे तुम्हाला गर्ल चाइल्डचं नाव लिहायचं आहे, तिची बर्थ डेट लिहायची सेकंड कॉलममध्ये, DDMM YY फॉर्ममध्ये, आणि जेंडर फिमेल F. त्याच्या खाली तुम्ही बघाल तर तिकडे बर्थ सर्टिफिकेटचे तुम्हाला डिटेल फिलअप करायचे. तर सिम्पली त्या बर्थ सर्टिफिकेटवर एक रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इकडे लिहायचा, आणि त्याखाली त्याची इश्युइंग ऑथॉरिटी. सपोज तुम्हाला महानगरपालिकेकडनं बर्थ सर्टिफिकेट मिळालं असेल तर महानगरपालिकेचं नाव आणि इश्युइंग ऑथॉरिटी कोण असेल तो. हॉस्पिटलमधनं मिळालं असेल तर हॉस्पिटलचं नाव आणि इश्युइंग ऑथॉरिटीमध्ये कोणी ते तुम्हाला दिले त्याचं नाव. त्यानंतर सेक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करणार, जेव्हा नवीन अकाउंट ओपन करणार, तर त्याबरोबर किती पैसे भरणार आहेत. तर इकडे मी ₹500 एक्झाम्पल दिलं. तर पहिलं तुम्हाला नंबरमध्ये 500 लिहायचं आहे, नंतर ₹500 म्हणजे वर्डमध्ये लिहायचं, आणि तुम्ही कसे भरणार आहे, कॅश, DD, चेक, त्याचे डिटेल इकडे लिहायचे. त्याच्यानंतरच्या सेक्शनमध्ये बघा तुम्हाला फर्स्ट ॲप्लिकंट, सेकंड ॲप्लिकंट. तर फर्स्ट ॲप्लिकंट म्हणजे नेहमी तुमचं गर्ल चाइल्डचं नाव येणार, कारण गर्ल चाइल्ड इकडे बघा, इकडे तुम्हाला फर्स्ट ॲप्लिकंटमध्ये आपण गर्ल चाइल्डचा फोटो चिटकवतो, तिचेच डिटेल फर्स्ट ॲप्लिकंटमध्ये आले पाहिजेत. तर त्या गर्ल चाइल्डचे तुमचे जे काही डिटेल्स असतील ते इकडे भरा. आणि सेकंड ॲप्लिकंटमध्ये इकडे ज्याचा फोटो चिटकवला, पॅरेंट गार्डियन जो कोणी फॉर्म भरतो, जो कोणी हे अकाउंट ऑपरेट करणार आहे, त्याचे इकडे डिटेल भरायचे. तर पॅरेंट गार्डियनमध्ये नाव भरताना तुम्हाला त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड याचे डिटेल पण खाली भरावे लागतील. गर्ल चाइल्डच्या केसमध्ये फक्त तिचं आधार कार्ड असेल तरी चालतात, कारण आधार कार्डच त्यांचं पुढे व्हॅलिड पकडलं जातं. तर इकडे सिम्पली नाव, त्याचं फादरचं नाव, परत जेंडर, डेट ऑफ बर्थ, गर्लचं इकडे आधार कार्ड, प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस, इकडे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, जो कोणी फॉर्म हा फिलअप करत असेल त्याचा मोबाईल नंबर घ्या, इन केस पुढे इन फ्युचर काही जे अपडेट येतील ते तुम्हाला मोबाईलवरती मिळतील. आणि हा परमनंट मोबाईल नंबर असेल तर भविष्यात तुम्ही हा चेंज नका करू, हाच कंटिन्यू ठेवा. आणि त्याच्या खाली तुम्ही गर्ल चाइल्डच्या आधार डिटेल आणि ॲड्रेस प्रूफमध्ये पण आधार डिटेल आहे. पॅरेंट्समध्ये तुम्हाला फक्त पॅरेंट्स गार्डियनचं नाव, आणि त्याच्यानंतर त्याची पॅरेंट्सची डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि इकडे तुम्ही ID प्रूफमध्ये पॅन कार्ड द्या, आणि ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड द्या. हे झाल्यानंतर तुम्हाला एक शेवटचा सेक्शन येतो. शेवटच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इकडे 3 स्पेसिमेन सिग्नेचर करायचे. हे 3 स्पेसिमेन सिग्नेचर पॅरेंट्स आणि गार्डियनचे असतील. जे कोण पॅरेंट्स आणि गार्डियन हा फॉर्म फिलअप करत असेल त्यांनी 3 स्पेसिमेन सिग्नेचर करायचे, आणि खाली त्यांचं नाव लिहायचं. तर आता आलो आहोत आपण डिक्लेरेशन फॉर्मवरती. डिक्लेरेशन फॉर्मवरती इथे तुम्ही बघाल तर SSAच्या समोर तुम्हाला टिक करायचं आहे. SSA म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. इकडे तुम्हाला पॅरेंट्सचं सिग्नेचर आणि थंबचं लिहिलेलं दिसते, तिकडे तुम्हाला सिग्नेचर द्यायचं आहे किंवा थंब इम्प्रेशन असेल थंब इम्प्रेशन द्यायचं आहे. इकडे तुम्हाला करंट डेट लिहायची आहे. ज्या डेटला तुम्ही हा फॉर्म सबमिट करणार असाल ती करंट डेट इकडे द्यायची आहे. याच्या खाली पॅरेंट आणि गार्डियन नेम म्हणजे IV ईच्या अगोदर नंतर पॅरेंट आणि गार्डियन नेम लिहायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन इकडे कॉलम आहे माय क्रेडिट्स इन SSA. SSA म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ते इनिशियल इंग्लिशमध्ये SSA आहे ते लिहायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला नॉमिनीचे डिटेल भरायचे. नॉमिनीचे डिटेल भरताना इकडे तुम्हाला नॉमिनीचं नाव लिहायचं आहे, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा आधार कार्ड नंबर, इकडे तुम्ही त्याला किती पर्सेंटचा शेअर देणार आहात ते पर्सेंटेजमध्ये लिहायचं आहे, आणि त्याचं
रिलेशनशिप इकडे लिहायचं. हे रिलेशनशिप त्या मुलीबरोबरचं आहे, ज्या मुलीचं सुकन्या समृद्धी अकाउंट आपण इकडे ओपन करते आहोत. त्याबरोबर त्या या नॉमिनीचं काय रिलेशन आहे ते इकडे लिहायचं आहे. ते झाल्याच्या नंतर सपोज तुम्ही एका मायनर व्यक्तीला म्हणजे 18 वर्षपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला जर तुम्ही इकडे नॉमिनी ठेवणार असाल, तर इकडे ॲडिशनल डिटेल्स इकडे फिलअप करायचे आहेत. जे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला हे सगळे डिटेल्स प्रोव्हाईड करेन की काय आणि कसं इकडे डिटेल्स भरायचे आहेत. किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा विचारू शकता, ते सुद्धा तुम्हाला मदत करेल. त्याच्या खाली आला तर तुम्हाला इकडे पॅरेंट्स आणि सिग्नेचरचं पॅरेंट्सचे सिग्नेचर आणि थंबचं इकडे लिहिलेलं दिसते. तिकडे तुम्ही सिग्नेचर करू शकता किंवा थंब इम्प्रेशन लावू शकता. तर आता आपण आलो आहोत सुकन्या समृद्धी योजनेच्या तिसऱ्या फॉर्मवरती. हा तिसरा आणि शेवटचा फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला KYC डिटेल सबमिट करायचे आहेत. तर इकडे फर्स्ट ॲप्लिकंट आहे. तिकडे फर्स्ट ॲप्लिकंटवरती आपल्याला इकडे गर्ल चाइल्डचं नाव लिहायचं, ज्याचं सुकन्या समृद्धीचं अकाउंट आपण ओपन करणार आहोत त्याचं. नंतर गर्ल चाइल्डची डेट ऑफ बर्थ इकडे लिहायची आहे. इकडे गर्ल चाइल्डचा फोटो इकडे चिटकवायचा आहे, जर अवेलेबल तुमच्याकडे असेल तर. 1 वर्षापर्यंत वय असलेल्या मुलांचे फोटो लागत नाही, मुलीचे फोटो लागत नाही. पण हे तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिसशी कन्फर्म करा एकदा आणि मगच पुढे प्रोसीड करा. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन 2ला पॅरेंट्स आणि गार्डियनचं नाव लिहायचं आहे आणि त्यांची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे. इकडे फर्स्ट कॉलममध्ये त्यांचं सिग्नेचर करायचं आहे आणि त्याच्या खाली पॅरेंट्स गार्डियनचा फोटो चिटकवायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर खाली जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पॅरेंट्स गार्डियनचं नाव लिहायचं आहे कॅपिटल लेटरमध्ये आणि बाकीच्या डिटेल्स तुम्हाला इकडे फिलअप करायच्या. हे सगळं फिलअप करून झाल्यानंतर इकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जसे तुमच्याकडे डिटेल अवेलेबल असेल, डॉक अवेलेबल असेल, ते इकडे तुम्हाला फिलअप करायचे आणि त्याचे सेकंड ॲप्लिकंटवरती खाली तुम्हाला सिग्नेचर करायचे आणि हा आधार कार्ड हा पोस्ट ऑफिसचा KYC फॉर्म पूर्ण झालेला आहे.